दरम्यान हिंदू आणि दलित मतदारांबाबत ठाकरेंची वेगळी भूमिका असल्याचा मंत्री शेलारांनी आरोप केलाय। तसेच ठाकरे बंधूंना काँग्रेसच्या लांगुल चालनाचा रोग झालाय अशी टीकाही मंत्री आशिष शेलार यांनी केली। दरम्यान यावरून उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। आम्ही दाखवलेल्या यादीत सर्व धर्मांचे लोक होते असं स्पष्टीकरण ठाकरेंनी दिले। दलित मतदार असेल तर बडवा तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय। मुस्लिम दुबार मतदार असेल तर तुमचा कडवा हे मांडू पाहताय आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद। हा वोट जिहाद आहे। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा। तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आलेले आहेत। आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे। म्हणजे इथलंच आहे, वडिलांचं नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना। आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।